आर.बी. दयावान बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं संजय गांधी निराधार व वयोवृद्ध श्रावण बाळ योजना व इतर विषयावर निवेदन माननीय जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। याविषयी अधिक माहिती संस्थेचे सचिव विश्वभूषण कांबळे यांनी दिली। संजय गांधी निराधारच्या अनेक समस्या सोलापूरमधल्या जनतेला अडचणीला सामोरे जावं लागत आहे। या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या नियमानुसार व शासकीय कामामध्ये जसे पाहिजे तसं काम होत नसल्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे। यामध्ये ज्या लोकांचे काम व्हायला पाहिजे होते हे तात्काळ न होता त्याला कमीत कमी 2-3 वर्षे जात आहेत। त्यामुळं सोलापूरमधली जनता नाराज झालेली आहे। संजय गांधी निराधारचे सहाय्यक योजनेअंतर्गत सर्व महिलांना नोटीस देऊन त्यांची मुलं 25 वर्षे पूर्ण झाले त्यांचे पेन्शन बंद करण्यात आलेले आहे। पण याची कुठली शहानिशा चौकशी न करता व त्यांना विचारपूस न करता यांचा मनमानी कारभार डायरेक्ट त्यांची पगार पेन्शन बंद करण्यात आलेले आहे। हे कुठं तर तात्काळ थांबलं पाहिजे। या प्रकारे त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजनेचे 21,000च्या उत्पन्न दाखल्याखाली कमीत कमी 60 ते 70 हजार उत्पन्न देत आहेत। यामध्ये लोकांनी नाही का संजय गांधी निराधार हे लागू कसं होणार त्यांना याचाही कुठेतरी विचार केला जावा हे विषय आम्ही त्यामध्ये मांडलेला आहे। आणि त्याचप्रमाणे संजय गांधी निराधार मध्ये मनमानी कारभार चालू आहे। ऑफलाईनमध्ये पैसे घेऊन घेण्याचं काम करत आहे। अशी कुठली गोष्ट नाकारता येत नाही। हा अधिकारी लोकांचे मनमानी कारभार चालू झालेला आहे। या ठिकाणी यामध्येही आमचा विषय मांडलेला आहे। हे पूर्ण आम्ही तक्रार जिल्हाधिकारी श्यामा पवार मॅडमला आम्ही देण्यात आलेला आहे आणि याची तात्काळ बैठक बसवून सर्व लोकांना न्याय देण्याचं काम करते असे मॅडमने आश्वासन दिलेले आहे। यावेळी जीवनदीप विकलांग संस्थेचे संस्थापक सुहास एडक, नागनाथ यमूल, सामाजिक कार्यकर्ते राहुल दुपारगुडे, राहुल गायकवाड, जायप्पा गवळी, सुरेश कोळी, दत्ता चव्हाण, राम कोळी, नारायण कुमार गुंडा आदी मान्यवर उपस्थित होते।